तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आजचा टॉपिक ह्या विषयावर आहे की आपल्या बिग बॉस सीझन 6 मध्ये कोण कोण कॉन्टेस्टंट येणार आहेत ते। फक्त मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो फक्त कॉन्टेस्टंट कोण कोण येणार आहेत याच्यावरती आहे, म्हणजे फिक्स कॉन्टेस्टंट नाहीत, फक्त अपेक्षित असलेले कॉन्टेस्टंटचे नाव सांगतोय मी। बाकी तुम्ही ह्याच्यावर कमेंट अशा नका करू की तू फेक व्हिडिओ बनवतोय, हे करतोय ते करतोय, असं काहीच नाही। मी स्टार्टिंगला सांगतोय की हे जे कॉन्टेस्टंट आहेत, जे मी नावं सांगल ते फक्त येऊ शकतात बिग बॉस सीझन 6 मध्ये। यांच्यापैकी मी जेवढे नावं सांगेल त्यांच्यापैकी 2-3 तरी येऊ शकतात बिग बॉस सीझन 6 मध्ये। आणि आपण बिग बॉस सीझन 6 हे कधी येणार आहे ते पण सांगणार आहे, ते व्हिडिओच्या लास्टला बघू। सगळ्यात पहिलं आपण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं मित्रांनो बघू आपण की कॉन्टेस्टंटचे नाव काय काय आहेत आणि कोण कोण येणार आहेत ते। त्या अगोदर मित्रांनो सांगतो तुम्हाला, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि तुम्ही जर आतापर्यंत लाईक केला नसाल तर लाईक पण करून घ्या। सगळ्यात पहिलं मित्रांनो नाव आहे ते म्हणजे एक रॅपर आहे, आणि हो अख्खा महाराष्ट्रच त्यांना ओळखतो। त्यांचं नाव आहे सांबाटा। सांबाटा हा एक रॅपर आहे, मराठी सिंगर आहे, आणि तो मराठीला रिप्रेझेंट करतो। तो पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतो, कारण की कमेंट आणि मी बिग बॉसच्या जे चॅनलवर आहे ते म्हणजे बिग बॉसला जे चॅनल अटॅच असतात त्यांच्यावर पण बघितलं होतं की भरपूर जणांचे कमेंट आलेले आहेत की बिग बॉस सीझन 6 मध्ये सांबाटा डॉनला घ्यायचं आहे। त्याच नुसार मी तुम्हाला सांगतो की सांबाटा येऊ शकतो। दुसरं नाव आहे मित्रांनो हॉटेल भाग्यश्री। हे तर मी पहिलं पण व्हिडिओ मध्ये सांगितलं की हॉटेल भाग्यश्री येऊ शकतो, आणि हॉटेल भाग्यश्री येऊ शकतो याचं कारण पण एक आहे की आता त्यांनी थोडस त्यांच्या चॅनलवर पण टाकले होते पाठीमागे की बिग बॉस सीझन 6 कमिंग सून असं टाकले होते। आणि तिसरं नाव आहे मित्रांनो हिंदुस्थानी भाऊ। हिंदुस्थानी भाऊ हे मराठी आहेत, आणि आताचं जे कोल्हापूरचं आणि हत्तीचं, आपल्या माधुरी हत्तीचं जे कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्याच्यात सगळ्यात मोठं नाव आता हिंदुस्थानी भाऊचं होतं, कारण की हिंदुस्थानी भाऊनं माधुरीविषयी थोडं काही वाईट बोलले होते, या विषयावर सगळं झालं होतं कॉन्ट्रोवर्सी। तर हिंदुस्थानी भाऊ पण येऊ शकतात। आणि चौथं नाव आहे मित्रांनो मोबिन चोबे। हे एक रील स्टार आहेत, आणि हे रील स्टार येऊ शकतात कारण की त्यांनी स्वतःच्या त्यांच्या रीलवर, त्यांच्या जे इंस्टाग्रामची आयडी आहे त्या आयडीवर टाकलेले आहेत की मी बिग बॉस सीझन 6 मध्ये येतोय म्हणून, असं टाकलेले आहेत। आणि पाचवं नाव आहे मित्रांनो करण। करण म्हणजे मिस्टर केच, हे एक इंस्टाग्राम स्टार आहेत, आणि ते पण रील क्रिएट करतात, आणि त्याने पण त्यांच्या चॅनलवरती टाकलेलं होतं, आणि त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना पण त्यांना टॅग करून स्टोरी मेन्शन हे सगळं झालेलं आहे। तर येऊ शकतात हे पण। आणि आता नाव जे आहे मित्रांनो ते कॉमेडी किंग आहेत विराज। विराज मित्रांनो येऊ शकतो नाही, 100% विराजचं नाव आहे असं मला वाटतं, कारण की विराजच्या आयडीवर पण आहे, आणि विराजने पण स्टोरी टाकलेला, आणि विराजने पण भरपूर काही त्यांच्या फॉलोअर्सने कमेंट पण टाकलेले आहेत की # बिग बॉस सीझन 6 कमिंग सून अशी। आणि मित्रांनो आता सगळेजण वाट बघत होते त्याच नावाची, हो मी तेच नाव सांगतोय तुमच्या पुढे, विनायक माळी पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतो। आणि जर विनायक माळी बिग बॉस सीझन 6 मध्ये आला की TRP हाय लेवलला जाणार आहे। भाऊ विनायक माळीचा नादच खुळा आहे, कारण की विनायक माळी एक असा क्रिएटर आहे की तो जर कुठल्याही शो मध्ये आला तर त्या शोची TRP वाढते। जसं की मित्रांनो एल्विश यादव हिंदी मधून आहे, तसंच विनायक माळी पण आहे। आणि मित्रांनो आता नाव आहे विष्णुप्रिया। विष्णुप्रिया पण खूप मोठी स्टार आहे, रील स्टार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे विष्णुप्रिया कोण आहे ते, यांची सांगायची गरजच नाहीये। तर विष्णुप्रिया ही येऊ शकते। आणि लास्ट नाव आहे मित्रांनो प्रणाली। प्रणाली पण एक रील स्टार आहे, आणि ते पण येऊ शकतात। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा किंग म्हणून ओळखलं जाणारा आपला श्रीमान दादा, म्हणजे श्रीमान लेजंड पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतात, कारण की श्रीमान दादाला ह्या बिग बॉस सीझन 6चं त्यांच्याकडे इन्व्हिटेशन पण गेलेलं आहे। आता श्रीमान दादाचा फक्त हो किंवा नाही याच्यावरच आधारित आहे की श्रीमान दादा येऊ शकतात की नाही, ते श्रीमान दादावरच अवलंबून आहे। त्याच्यामुळे श्रीमान दादाच्या जेवढं पोस्ट खाली कमेंट करचाल किंवा आपल्या व्हिडिओ खाली पण कमेंट करा की # श्रीमान दादा तुम्ही बिग बॉस सीझन 6 मध्ये या म्हणून, असं पण कमेंट केला तर बिग बॉस सीझन 6 मध्ये घेऊ शकतात आपल्या श्रीमान दादाला। आणि लास्ट मित्रांनो आता जे मी मेन मुद्द्यावर बोलणार आहे ते मुद्दा म्हणजे हे की बिग बॉस सीझन 6 हे कधी येणार आहे। मित्रांनो फिक्स तारीख तर नाहीये, पण बिग बॉस सीझन 6 हे लवकरच आपल्यापर्यंत येणार आहे। आता त्याच्या अगोदर आपल्यापर्यंत येईल तो म्हणजे प्रोमो असेल, आणि प्रोमो हा लवकरच येणार आहे असं मी ऐकलं आहे, आणि अपेक्षित पण आहे की बिग बॉस सीझन 6चा प्रोमो यायला पाहिजे आतापर्यंत, कारण की आपल्याला पुढल्या महिन्यापासून बिग बॉस सीझन सुरू करायचा असेल तर ह्या महिन्यात प्रोमो यायला पाहिजे। तर बघू काय होतंय काय नाही, हे हिंदीमुळे सगळं अडतंय,
हे मला काही आवडत नाही की महाराष्ट्राची एवढी जनता असून पण मराठी बिग बॉस सीझन 6 ला आणत नाहीयेत. बघू आता काय होते ते पुढं. आणि मी तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट घेऊन येत राहतो, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर लाईक आतापर्यंत पण नसेल केलं तर प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका. तर चला, बाय बाय.